आदरणीय सुशील कुमार जी, माझे स्नेही उल्हास दादा, बऱ्याच वर्षांनी भेट झाली. हे आमच्या साहित्य परिषदेचे ट्रस्टी होते, तेव्हा निदान परिषदेच्या वेळी तरी भेट व्हायची, पण ते तिथूनही निघून गेल्यामुळे भेटी दुर्मिळ झाला होता. आणि वय वाढत चालल्यामुळे तर जास्त दुर्मिळ होत चाललेले आहेत. आणखीन आमचे दुसरे मित्र जोशी साहेब, खरं म्हणजे हा माणूस राजकारणात कसा आहे हेच मला कळत नाही अजून. कारण इतके चांगली सज्जन माणसं राजकारणामध्ये टिकत नाही आणि ते टिकू दिली जात नाही. त्याच्या दोन्ही गोष्टी होत असतात. शेवगावकर साहेब, बाई नगराळे यांची आणि माझी पहिली भेट जी झाली ती रत्नाकर गायकवाड साहेबांच्यामुळे. कारण मी इथे पुणे विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर चेअरचा प्रोफेसर असताना आणि ते इथल्या हे जे ट्रेनिंग वगैरे आहे अधिकाऱ्यांना दिले जाते त्याचे प्रमुख होते आणि यशदा आणि विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर पण होते. तर त्यांनी इथे काही कार्यक्रम राबवायचं ठरवलेलं होतं आणि त्यावेळी आम्ही सगळे लोक इथे बसत होतो. त्यावेळी बाई नगराळे त्याच्यामध्ये एक अग्रणी सदस्य होते. ते बाई नगराळे असं नाव ज्यावेळी मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी मला असं वाटलं की याला बाई म्हणतात, जसं उल्हास पवार यांना दादा म्हणतात. हे यांना जसं दादा म्हणतात तर म्हटलं ते यांना जसं बाई म्हणत असतील आदराने. पण ते नंतर कळालं की तसं नाही, हे बाई म्हणजे बाईदास ईश्वर, हे दोन शब्द बघा किती महत्वाचे आहेत. बाईदास आणि ईश्वर या दोघांचं मिलन आहे, हे एकरूप झालेलं मिलन आहे. किंवा असं हे बाई नगराळे यांचं हे आत्मचरित्र आलं. मी नेहमी सांगत असतो की एक तर राजकारणामध्ये मित्र फार कमी आहेत मला, कारण राजकारणी लोक मला मित्र करून घेणार नाहीत आणि घेते नाही, घेऊ इच्छित पण नाही. आणि मी आपल्या राजकारण्यांच्या बाबतीत एक गोष्ट बाळगतो की एका विशिष्ट अंतरावर त्यांच्याशी दोस्ती करत असतो. कारण राजकारणी माणसं कधी कधी असे असतात की ते तुम्हाला काही करूच देत नाहीत. तुम्ही काही करायचं ठरवलं तरी सुद्धा ते करू देत नाहीत. कारण त्यांच्या मनाप्रमाणे जर तुम्ही करत असाल तरच ते तुमच्या पाठीमागे उभे राहतात, नाही तर उभे राहत नाहीत. असा साधारणतः सगळ्यांचा अनुभव आहे. सुशील कुमारांच्या बद्दल माझ्या मनात काय भाव आहेत हे महाराष्ट्रातल्या लोकांनाही माहिती आहे आणि त्यांना स्वतःलाही माहिती आहे. पण मी राज्यशास्त्र 35 वर्ष शिकवलं आणि राज्यशास्त्रामध्ये अनेक शब्दांची भर पडत गेलेली आहे वेगवेगळ्या अर्थाने. म्हणजे पूर्वी नव्हती पण नंतरच्या काळामध्ये बरीच भर पडत गेली. एक राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून आमच्या राज्यशास्त्राला सुशील कुमार शिंदेंनी एक अमूल्य अशी शब्दप्रणाली दिलेली आहे.
जी भारताच्या इतिहासामध्ये अमर राहील आणि तो जो शब्द आहे त्याचं नाव आहे भगवा दहशतवाद. भगवा दहशतवाद शब्द ही त्याने राज्यशास्त्राच्या अभ्यासकानं दिलेली एक देणगी, एक महत्वाचा शब्द, ही फ्रेज आणि फ्रेज झालेली आहे. तुम्ही टीव्हीवरचे डिबेट बघत असाल तर ते सारखे बोंबा मारत असतात. भारतीय जनता पक्षाचे जे असतात त्यांचे प्रतिनिधी बोलणारे ते सारखे म्हणतात सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले, सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले. खरं म्हणजे मला असं वाटायचं की पुन्हा पुन्हा त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे की सुशीलकुमार आम्हाला असं म्हणत होते की आम्ही भगवे हे सगळे जे आहे आतंकवादी आहे. तेव्हा असा हा एक नवा शब्दप्रयोग तुम्ही आमच्या शास्त्राला दिला, त्याबद्दल आमच्या भावी पिढ्या आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासात तुमचे कृतज्ञ राहतील. भाई नगऱ्यांचं हे आत्मचरित्र जे मी वाचलं, मी खूप लोकांचे आत्मचरित्र वाचलेली आहेत, म्हणजे इंग्रजीतही वाचलेली आहेत आणि मराठीत मध्ये आत्मचरित्रांची लाटच आलेली होती. दलित साहित्य आल्यानंतर पासून बलुता आणि उपरापासून जी सुरुवात झाली की धडा 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 लोक पहिल्यांदा आत्मचरित्र लिहायला लागले आणि काही सांगायला लागले. ज्या गोष्टी कल्पनेत नव्हत्या अशा गोष्टी ते सांगत होते. खरं म्हणजे आत्मचरित्र कशाला लिहायचं असतं माणसाने? काय लिहितो माणूस आत्मचरित्र? ज्यावेळी माणसाला असं वाटतं की माझ्याकडे लोकांना सांगण्यासारखं काही आहे, म्हणजे इथं हा झाला पहिला भाग, तर ते आत्मचरित्र लिहितात, पण पहिला भाग झाला. पण दुसरा एक भाग आहे की माझ्याकडे लोकांना सांगण्यासारखं काही आहे, पण ते मला लोकांना सांगितलंच पाहिजे अशी अंतःकरणापासून एक उर्मी आतून येते आणि त्या उर्मीतून जे येतं बाहेर ते खरं आत्मचरित्र असतं. हा जो संघर्ष आहे यांनी केलेला, हा असा आतून आलेला संघर्ष आहे आणि म्हणून यांचं जे चरित्र आहे ते काही नवं सांगणारं पण आहे आणि ते आपल्याला आत्मभान देणारं पण चरित्र आहे. किंवा चरित्र याच्यासाठी माणसं स्वतःचं आत्मचरित्र लिहित असतं. सगळीच आत्मचरित्र चांगली असतात असं नाही. राजकीय पुढाऱ्यांचे आत्मचरित्र एक तर खोटी असतात, बहुतेक खोटीच असतात ते, आणि राजकीय पुढारी शक्यतो आत्मचरित्र लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही. मी अनेक राजकीय मित्रांना म्हणालो होतो की तुम्ही आत्मचरित्र लिहा, तर ते म्हणले आम्ही आत्मचरित्र लिहिले तर आमच्यावर एक तर देशद्रोहाचा खटला होईल किंवा ईडीची धाड पडेल किंवा सीबीआय मागायला लागेल, काहीतरी गडबड होईल, कारण आमच्याकडे भरपूर मटेरियल आहे. तसं ते मटेरियल असतं त्यांच्याकडे. या सगळ्या गोष्टी इथं होत असतात. भाईंनी जे आत्मचरित्र लिहिलं ते मी वाचत होतो, पण पुस्तक हातात घेतल्यावर पहिल्यांदा शिंदे साहेबांनी त्याला लिहिलेली मी प्रस्तावना वाचली आणि ती प्रस्तावना म्हणजे या पुस्तकाचं सार तर आहेच, पण हे पुस्तक कसं वाचावं वाचकांनी हे तुम्हाला सांगणार आहे, हे शिकवणारी अशी ही प्रस्तावना या पुस्तकाला मिळाली. त्यामुळे या पुस्तकाचं महत्व आणखीन वाढलेलं आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांना मान्य करावी लागेल. आता या पुस्तकाकडे
एक अभ्यासक म्हणून मी कसा पाहतो, या पुस्तकाकडे दोन पद्धतीने मला पाहता येतं. कारण एक तर सगळी आत्मचरित्र जी असतात ती सोशिओ अँथ्रोपॉलॉजिकल अंगाने लिहिली गेली पाहिजेत आणि तशी लिहिली जातात. जर ती तशी लिहिली गेलेली नसतील तर ती रेटोरिक होतात. म्हणजे काय होतं, ते शब्दबंबाळ होतात, नुसते शब्दांचे फुलोरे असतात, पण त्याच्यातून काहीच अर्थ नसतो. म्हणजे आपल्या पंतप्रधानांचं भाषण जसं असतं त्यातलाच हा एक प्रकार असतो. ते नुसते शब्द, नुसते शब्द, नुसते शब्द. हा, कुंकू माझ्या शरीरात वाहतो. आता कुंकू त्यांच्या शरीरात कसं काय वाहणार? सिंदूर म्हणजे कुंकूच ना. अरे कुंकू आतमध्ये कसा काय वाहतो? पण ते वाहतो त्यांच्यामध्ये. हे रेटोरिक असतं, नुसते शब्द असतात, शब्दबंबाळ असं हे करणार. आणि भारताचं दुर्भाग्य असं आहे की ज्या भारताला एक अतिशय विद्वान आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्याचा शब्द प्रत्येक जण पाळत होता आणि या देशातल्या सगळ्या महाशक्तींचे प्रमुख ज्याला मध्ये उभं करत होते आणि ज्याने विश्वात शांतता आणली असे प्रखर बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ पंतप्रधान भारताला लाभले, हे भारताचं भाग्य आहे. आणि त्यांचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू होतं. आणि त्यांचाच वारसा राहुल गांधी चालवतात. म्हणजे राहुलला जेव्हा पहिल्यांदा मी भेटलो त्यावेळी माझ्या ही गोष्ट लक्षात आली होती की या माणसाने या वयामध्ये इतका अभ्यास केलेला आहे आणि इतकी दूरदृष्टी कमावलेली आहे की भारताला खऱ्या अर्थानं एक दूरदृष्टी देणारा एक तरुण नेता भारताला लाभलेला आहे. आणि याचं जतन भारतीयांनी केलं पाहिजे. विशेषतः पुरोगामी लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि आंबेडकरवादी शक्तींनी याला जपलं पाहिजे. कारण ही आपली आणि आपल्या देशाची गरज आहे, हे आपण नीट समजावून घेतलं पाहिजे. त्यांच्याशी बोलताना जे जाणवत होतं की या माणसाने किती वाचलेलं आहे. म्हणजे खरं म्हणजे आम्हाला तर कधी कधी असा अहंकार यायचा की आम्ही फार वाचलेलं आहे, आम्ही फार अभ्यास केलेला आहे, आम्ही फार ग्रंथ तपासलेले आहेत वगैरे. पण त्यांच्याकडे एक अशी अंतर्दृष्टी आहे. बाईंचा हा ग्रंथ वाचत असताना मला त्याच्यामध्ये एक सामाजिक दृष्ट्या आणि अँथ्रोपॉलॉजिकल दृष्ट्या म्हणजे मानवशास्त्राच्या दृष्टीनं अनेक गोष्टी नव्याने सापडल्या. आणि माझ्या राज्यशास्त्राच्या दृष्टीने एक नवी गोष्ट मला याच्यात अशी सापडली की हे पुस्तक वाचताना हे बहुजन समाजातून गेलेले अधिकार पदावर गेलेले जे अधिकारी आहेत, जे प्रशासनाचा भाग बनलेले आहेत, त्यांनी सरकारला लोकाभिमुख केलेलं आहे. पहिल्यांदा सरकारने प्रशासनाचं सरकारीकरण केलेलं होतं. पण ही अशी मंडळी गेल्यानंतर रत्नाकर गायकवाड असोत किंवा बाई नगराळे असोत किंवा हर्षदीप कांबळे असोत, यांच्यासारखी माणसं प्रशासनात गेल्यानंतर त्यांनी प्रशासनाचं लोकशाहीकरण केलेलं आहे. याची अनेक उदाहरणे या ग्रंथामध्ये आहेत. म्हणजे कुठं कुठं गेले, कशा बदल्या झाल्या, काय काय केलं, कसं काम केलं, हे सांगत असताना सुद्धा ते अभिमान नाही बाळगत स्वतः, पण अतिशय नम्रतेनं नोंदवतात की ह्या गोष्टी मला करता आल्या
या गोष्टी मला करता आल्या नाहीत, पण या गोष्टी करताना मला जो त्रास झाला तो मी सहन केला आणि त्याच्यावर मात करून या गोष्टी मी सरकारला करणं भाग पाडलो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या दृष्टीनं मला याच्यामध्ये वाटते. आणि म्हणून या आत्मचरित्राचा हा मानव विज्ञान शास्त्राच्या दृष्टीनं अभ्यास करणं फार आवश्यक आहे. आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा यांनी जे विद्यार्थी आहेत राजकारणाचे किंवा कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे काय आहे अलीकडे की राजकारणातले लोक सगळं करतात, फक्त वाचत नाहीत, कारण त्यांना त्याच्यात काय फारसा इंटरेस्ट नसतो. मी अनेक तरुण मित्रांना विचारतो राजकारणातल्या की काय वाचता आता, काय ते म्हणतात आम्ही वाचतच नाही. का वाचत नाही? तुझं वेळच कुठे आहे? वेळच कुठे आहे? अरे पण तुमचं वेळ जातो कुठे? त्याला नेहरू देशाच्या पंतप्रधान असून इतकं वाचत होते. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे रूट्स नावाची एक एवढी अतिशय मोठी कादंबरी निग्रो लेखकाने लिहिलेली ते वाचित होते. त्यांच्या हातामध्ये ते पुस्तक होतं. तुम्ही म्हटलं झालं यशवंतराव चव्हाणांपेक्षा तुला जास्त कामं आहेत का? ते म्हटले काय आहे की मोठ्या पुढाऱ्यांचं वेगळं असतो, त्यांच्याकडे काही प्रश्न नसतात, कारण ते सरळ चालणारे लोक असतात. आमची भानगड अशी असते की जे कायद्यात बसत नाही ते कायद्यात कसं बसवायचं याच्यासाठी आमची सगळी शक्ती खर्च होते. त्यामुळं आम्हाला काय वाचता येत नाही. तेव्हा एक तर राजकारण सोडलं पाहिजे. वाचायचं असेल तर वाचायचं, ज्याला नसेल त्याने आपल्या राजकारणामध्ये उत्तम पद्धतीने राहावं, सुखानं समाधानानं त्यांना राहता येईल. या आत्मचरित्राचं जसं हे एक वैशिष्ट्य आहे, तसं दुसरं वैशिष्ट्य मी सांगितलं की सरकारचे जे निर्णय आहेत हे सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारी जी यंत्रणा असते मधली सगळी, ती असते या अधिकाऱ्यांची. या अधिकारी नसतील तर सरकारला काही करता येत नाही. हे मोदींची जी सगळी भाषणं आहेत हे सगळे अधिकारी लिहितात आणि या अधिकाऱ्यांना अनेक वेळा राजकारणातल्या आतल्या भानगडी कळत नसतात, म्हणून ते भाषणं चुकीचे लिहितात आणि म्हणून ते चुकीचे संदर्भ देऊन मोदी आपलं बोलत असतात, कारण ते टेलिप्रॉम्प्टरवर बघून बोलतात. त्यांना असं नाही बोलता येत, सरळ बोलता येत नाही, म्हणजे स्वतःच असं काय बोलता येत नाही. टेलिप्रॉम्प्टर बंद पडला तर ते भाषणच थांबवावं लागतं त्यांना, कारण भाषण करण्यासाठी माणसाकडे पहिल्यांदा स्वतःची बुद्धी असावी लागते. ती नसेल तर तुम्हाला भाषण करता येत नाही. हे टेलिप्रॉम्प्टरचं सहाय्य घेऊन ते आपलं बोलत असतात बिचारे. पण आता आपल्या देशाचं दुर्दैव आहे असं की आपल्याला अशा प्रकारचे अतिशय अशिक्षित, बुद्धिहीन, ज्यांना कुठलाही तार्किक विचार समजत नाही असे पंतप्रधान मिळालेले आहेत. आणि अशा या राज्य प्रमुखाच्या हाताखाली या सगळ्या महान अधिकाऱ्यांना काम करावं लागतं. त्यामुळे मला कधी कधी या सगळ्या अधिकाऱ्यांची खूप कीव येते, फार कीव येते. हे कसे बिचारे काम करत असतील आणि काम करताना त्यांना किती त्रास होत असेल आतून असा, ती ही गोष्ट साधारणतः आपल्याला कळते. सुशील कुमार ज्यावेळी गृहमंत्री होते या देशाचे, त्यावेळी त्यांनी खूप काम केलेलं आहे. म्हणजे अगदी तो अफजल कसाबला फाशी देण्याची जी भानगड झाली तिच्यावरची सही शिंदे साहेबांचीच आहे. तेव्हा पहिल्यांदा
राष्ट्रवाद जर कोणाला शिकायचा असेल भाजपवाल्यांना, म्हणजे हे जे भगवा राष्ट्रवाद जो आहे त्या भगव्या राष्ट्रवाद्यांना जर खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद शिकायचा असेल तर तो शिंदे साहेबांच्याकडून शिकावा. कारण या सैनी एवढा मोठा आतंकवादी जगातला मारला गेलेला आहे. नगराळे साहेबांनी हे आत्मचरित्र लिहिताना सगळं लिहिलं. ते काही गोष्टीमध्ये काय झालंय की मला नेहमी असं वाटतं की त्यांनी कधी कधी पानं चोरलेलं आहे. म्हणजे लेकरू तर झालेलं आहे, भरपूर दूध आहे त्याला पाजायला, पण आई कधी कधी पानं चोरते. म्हणजे जशी गाय पानं चोरते तसं त्याने पानं चोरलेले आहे. खूप गोष्टी त्याने लपवून ठेवलेल्या आहेत. एक तर पहिली गोष्ट, त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये लपून छपून कधी प्रेम केलं का नाही? अहो केलेलं करावंच लागतं. असं नाही करतोच म्हणून ते बायकोला लपवण्यासाठी सांगत असतो ना नेहमी, फार चांगला माणूस आहे. आणि बायको सुद्धा भारी असते कधी कधी. एक गोष्ट लक्षात ठेवा कायम की प्रत्येक दिवशी बायकोची एक तरी शिवी नवऱ्याला मिळाली पाहिजे. तर समजायचं की बायको नवऱ्याशी कायमची एकनिष्ठ आहे. ज्या दिवशी बायको नवऱ्याला शिवी देणार नाही त्या दिवशी समजायचं की तिच्या मनात याच्याबद्दल काहीतरी काळं आहे. ते खोटी स्तुती करणारी बायको असते की ती गडबडच होऊन जाते. हे जे प्रेम प्रकरण आहे ना, हे मी याचा उल्लेख का करतो माहिती का? म्हणजे हा मी काय म्हणजे यांनी करत नाहीये, कुठल्या वाईट अर्थाने करत नाहीये. तर माणसाच्या आयुष्याचा विकासक्रम होत असताना त्याच्या मनात आणि त्याच्या बुद्धीत आणि त्याच्या जीवनाच्या अस्तित्वामध्ये जे स्थित्यंतर होतात त्या स्थित्यंतरातून ज्या लहरी बाहेर येतात त्याचं नाव असतं प्रेम. आणि हे प्रेमातून माणूस घडत असतो. आणि ही घडण्याची प्रक्रिया ते प्रेम करत असते. ते कधी सुप्त रूपात असतं, कधी व्यक्त रूपात असतं. पण आपल्याकडे प्रेम अभिव्यक्त करण्याची जी पद्धती आहे जी असायला पाहिजे तशी भारतामध्ये नाही. भारतामध्ये सगळं चोरीनं चालतं. आणि समाज काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो काय म्हणेल, असं सगळं चालत असतं. अरे तो काय म्हणेल याच्यापेक्षा तू काय म्हणतोस हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि जोपर्यंत तू काय म्हणतोस याला तू किंमत देत नाही तोपर्यंत तुझ्या लेखानाला आणि तुझ्या अस्तित्वाला काही फारसा उपयोग नाही. खरं म्हणजे माणूस जगतो कशासाठी असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला, समजा मी एखादा आसाराम बापू सारखा असतो तर कदाचित तुरुंगात असतो, तो भाग वेगळा. कारण भारत हा असा आध्यात्मिक देश आहे, अध्यात्म गुरु हे तुरुंगात आहेत, ते बाहेर नाही, हे तुरुंगातच राहतात. तुम्हाला मी प्रश्न विचारले, तुम्ही काय जगता, काय उत्तर येईल? हे तुम्हाला प्रश्न फार सोपा वाटतो, पण का जगता हे कळतच नाही. मग उत्तर येतं मुलाबाळांसाठी जगतो. नंतर आपण म्हणतो हे काय खरं नाही झालंय, हे पोरग फालतू निघालं किंवा ही पोरगे कोणाबरोबर पळून गेली तर काय करायचं, हा पुन्हा प्रश्न त्याच्या मनात येतो, हे खरं नाही. असं तो अनेकदा स्वतःला प्रश्न विचारून त्याची उत्तरं शोधत असतो. त्याला कळत असतं की हे खरं नाही. मी माणसाचा अभ्यास करणारा एक लेखक होतो आणि माणसाबद्दल 3 ग्रंथ मी लिहिलेले आहेत.
मानव आणि धर्मचिंतन पासून ते भक्ती आणि धर्मपर्यंत अशा 3 खंडामध्ये ट्रिलॉजी लिहिलेली आहे. तर मी हे शोधत होतो की माणूस जगतो कशासाठी. म्हणून मी एका शाळेत गेलो. ते स्नेह संमेलन होतं प्राथमिक शाळेचं. आणि तिथं गेल्यावर ती मुलं फार उत्साहात होती. आता तुम्हाला सांगतो की भाषण करणं सगळ्यात अवघड कोणती गोष्ट असेल तर ते छोट्या मुलांच्या समोर भाषण करणं भयंकर अवघड गोष्ट असते. ज्या वक्त्याला छोट्या मुलांच्या समोर अर्धा तास भाषण करता आलं तर तो जगातला उत्तम वक्ता होऊ शकतो. म्हणून मला साने गुरुजी म्हणा किंवा राजा मंगळवेकर म्हणा ही जी माणसं ती फार महान वाटतात की ते मुलांशी कसा संवाद करू शकतात. बरं पोराला भाषण कळालं नाही तर गडबड करतात. मी एक युक्ती शोधून काढली कारण महाराष्ट्रात मला एक बऱ्यापैकी वक्ता समजलं जात होतं म्हणजे तरुणपणात. आता नाही. मी वक्तृत्वाचे फार प्रयोग केले. मोदींनी तर काहीच केले नाही. मोदींनी प्रयोग केलेच नाही. त्यांनी टेलिप्रॉम्प्टरवर जे आलं ते वाचून दाखवलं. पण मी फार प्रयोग केले. भाषण करताना श्रोत्यांना हिप्नोटाईज कसं करायचं हे मी शिकलो. म्हणजे भाषण करताना आपण असा हात केला की सगळे श्रोते असे झाले पाहिजेत. असा हात केला की सगळे श्रोते असे झाले पाहिजेत. एकदा हे झालं की तुम्ही काही बोला ते ऐकून घेतात तुमचं. ही जी हिप्नोटाईज करण्याची जी कला असते ती भाषण करते असते. मी मुलांना पहिला प्रश्न विचारला गप्प करण्यासाठी काय तुम्ही का जगता. ते पोरं सगळे खाली बघायला लागले. तर पोरं खाली बघायला लागले तर ठीक आहे. मास्तर आणखीन खाली बघायला लागले. कारण मास्तरांना वाटलं चला आपल्याला विचारलं तर पोरांच्या समोर आपली आबरू जाईल काय करायचं. बरं या प्रश्नाचं उत्तर मला कधी कोणी दिलं तर पोरं शांत व्हायचे मग आपलं भाषण करायचं. सोपी गोष्ट असायची. बरं एक चंदनापुरी नावाचं गाव आहे. तिथे एक शाळा होती. ते सगळं कॉर्पोरेट लोकांचं गाव होतं. त्या शाळेतल्या एका 5वीतल्या पोराने हात वर केला. अरे बापरे. मी म्हणलो चला पहिल्यांदा हात वर आला. मी म्हणलो आपल्याला गुरु मिळाला बाप. बरं गुरुसाठी वयाची अट नसते. लहान मुलं सुद्धा आपला गुरु होऊ शकतात. तर म्हणले सांग रे बा काय. तर म्हटलं सर तुम्हाला आपण काय जगतो माहिती नाही. ते म्हटले आमचे सर तर सांगत होते तुम्ही इंग्रजी ग्रंथ एवढे लिहिले आमकं लिहिलं जगात तुमचं एवढं नाव आहे भारतात एवढं नाव आहे तुम्ही सगळ्या देशात फिरता आमकं करता पण तुम्हाला एवढं साधी गोष्ट येत नाही. ते पोरगं भारीच होतं. आणि मला असं कोणी म्हटलं पण नव्हतं. म्हटलं तुम्हाला कळत नाही का जगतो. पण मी पण स्तब्धित झालो. म्हटलं बेटा खरं सांग काय जगतो. म्हटलं फार सोपी गोष्ट आहे तुम्हाला कळत कसे नाही. तो म्हणला आपण जगतो याचं कारण आपल्याला मरता येत नाही म्हणून जगतो. काय म्हणलंय तुमचं. याला म्हटलं हे खरे आपल्याला मरता आला असतो तर आपण जगूच नसतो. काय जीवनामध्ये एवढं दुःख आहे की मरण्याशिवाय आपल्याला काय पर्यायच नाही. म्हटलं आपल्याला मरता येत नाही म्हणून आपण जगतो. मी त्याला निरुत्तर करण्यासाठी पुढचा एक प्रश्न विचारला. तो बेटा म्हणलो तू मरता येत नाही पण म्हणून आपण जगतो ही गोष्ट घरी पण तुला सुचलं कसं. तो म्हणला सर आमच्या घरातच त्या लपड आहे सगळं. म्हटलं काय आहे घरात तुझं. तो म्हटला माझ्या आजी आहे म्हातारी आहे 70च्या वर्षाच्या पुढची. तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे खुबा मोडलेला आहे 10 वर्षापूर्वी. पडू नये अंथरुणावर. ते सगळं अंथरुणातच करावं लागतं. चला ती दररोज सकाळी उठली की देवाला प्रार्थना करते ए बाबा घेऊन जा रे लवकर आता सहन होत नाही बाबा घेऊन जा रे आता.
रात्री झोपताना तेच म्हणते, सकाळी उठल्यावरही तेच म्हणते. चला तो काही तिला नेत नाही आणि ती काही जात नाही आणि आमचा त्रास काय वाचत नाही. म्हटलं म्हणून मला असं वाटतं की माणसाला मरता येत नाही म्हणून तो जगतो. पण खरं असं आहे की कार्ल मार्क्सने एक अतिशय सुंदर गोष्ट सांगून ठेवलेली आहे की माणूस जगतो कशासाठी, तर माणूस त्याच्या जगण्याला अर्थ देण्यासाठी जगतो, जगण्याला सार्थ करण्यासाठी जगतो. आणि जगण्याला सार्थ केल्याशिवाय तो माणूस होत नाही. दुसरी गोष्ट, नुसतं जगण्याला सार्थ करून उपयोगाचं नाही, तर जगण्याला सुंदर पण करावं लागतं. आणि जगण्याला सुंदर करायचं असेल तर सगळ्या जगावर प्रेमाची उधळण करावी लागते. त्याच्याशिवाय तुम्हाला जगणं सुंदर करता येत नाही. भाईंचं आत्मचरित्र वाचताना जेवढ्या जेवढ्या व्यक्तिरेखा त्यांच्या संपर्कात आल्या, मग त्या शासकीय असोत, शासकीय नसोत, अधिकारी असोत, सर्वसामान्य माणसं असोत, आपले नातेवाईक असोत, या सगळ्यांच्या वरती प्रेमाचा वर्षाव करून भाईंनी आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. आणि या सगळ्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करून त्यांनी स्वतःचं जीवन सुंदर बनवलेले आहे. हे या आत्मचरित्रातून मला समजलं. ही या आत्मचरित्राची खरी ताकद आहे, खरी शक्ती आहे. पण हे भान आलं कुठून? हे भान आलं कुठून? हे भान आलं बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून विचार करून. त्याच्यातून जर त्याने विचार केला नसता, ते बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्ही सत्ताधारी वर्ग बना, सत्ताधारी वर्ग बना. आणि सत्ताधारी वर्ग बनल्याशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही. शिंदे साहेब देशाचे गृहमंत्री होते आणि रत्नाकर गायकवाड आपल्या महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी होते. चीफ सेक्रेटरी म्हणजे पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री. जो म्हणजे मुख्यमंत्री फक्त निर्णय घेतो ना, पण बाकीचं सगळं करतो चीफ सेक्रेटरी. खरा मुख्यमंत्री चीफ सेक्रेटरीच असतो. ते चीफ सेक्रेटरी असताना मी त्यांना 1-2 वेळा भेटायला गेलो होतो. बघितलं मी तिथे काय थाट असतो चीफ सेक्रेटरी. हा सत्ताधारी वर्ग बनण्याचा भाग आहे. सत्ताधारी वर्ग बनणे म्हणजे नुसते अधिकारी बनणे नव्हे, तर बहुजन समाजातली माणसं तिथे गेली. ही सगळी माणसं तिथे गेल्यानंतर संपूर्ण प्रशासन व्यवस्थेमध्ये गुणात्मक बदल झाला आणि प्रशासन व्यवस्था ही लोकाभिमुख बनली, ती लोकशाहीवादी बनली, ती अधिक लोकांच्या जवळ गेली किंवा असे अधिकारी तिथे जाणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. आणि हे जे अधिकारी तिथे गेले, ज्या अधिकाऱ्यांच्या मध्ये जी ताकद होती शासनाला वागवायची आणि इतके चांगले निर्णय घेण्याची आणि हे निर्णय राबवण्याची, ते काम या लोकांनी उत्तम प्रकारे केलं. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थाने जर कोणी चालवत असेल तर हे 10-12 अधिकारी चालवतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढारी बाबासाहेबांचं राजकारण दूषित करतात. अगदी बाबासाहेबांच्या घरापासून सुरुवात केली तरी तुम्हाला असं दिसेल की सगळं बाबासाहेबांचं राजकारण या लोकांनी दूषित केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधी विचारकांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरवादी लोकांना पाडण्याचं अतिशय पाप या लोकांनी केलेलं आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिंदे साहेब हे काम केलं. आणि सांगता येतो कधी कधी मला की तो बाबासाहेबांच्या नावाने
बाबासाहेबांचे नातेवाईक असल्यामुळे हा जो सगळा खेळ राजकारणामध्ये चालू आहे तोही आपण नीट ओळखला पाहिजे. किंवा ही जी विचाराची देणगी आहे आंबेडकरी विचारांची ती मिळाल्याशिवाय एक जीवन जगण्याची दृष्टी मिळत नाही. आणि अशी जीवन जगण्याची दृष्टी भाईंनी मिळवली. ही दृष्टी आपोआप येत नाही, ती कमवावी लागते, त्याच्याशिवाय ती मिळत नाही. आणि भाईंनी ती मिळवली म्हणून एवढे लोक इथं उपस्थित आहेत. शिंदे साहेबांचा सारखा एवढा महान राजकारणी इथे उपस्थित आहे. दादांच्या सारखे एक अतिशय उत्तम नेते इथे उपस्थित आहे. रत्नाकर सारखा एक उत्तम प्रशासक इथे आहे. ही सगळी मंडळी जी इथे उपस्थित आहे आणि माझ्यासारखा एक अभ्यासक इथे उपस्थित आहे. याचाच अर्थ असा आहे की ही क्षमता भाईंनी कमावलेली आहे. हिचा उपयोग आयुष्यभर करण्याचं सामर्थ्य त्यांना मिळो आणि आता उरलेल्या आयुष्यामध्ये त्याने असाच प्रेमाचा वर्षाव आम्हा सगळ्यांच्यावर करावा आणि त्यांच्याकडून खूप चांगली चांगली कामं व्हावी अशी इच्छा प्रदर्शित करतो. त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर्व शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.